अहमदनगर में मनपा ने तोड़ू कार्रवाई के दौरान सिर्फ मुस्लिमों की दुकानों को बनाया निशाना। समाजवादी पार्टी ने पक्षपात भरी कार्रवाई को लेकर अपनाया आक्रामक रवैया। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। 2 दिन पहले महाराष्ट्र के अहमदनगर में पारिजात चौक पर अहमदनगर महानगर पालिका द्वारा तोड़ू कार्रवाई की गई। जेसीबी की सहायता से कई दुकानें तोड़ी गई और जानकारी के मुताबिक, पीड़ितों के मुताबिक, ये सभी दुकानें मुस्लिम समाज के लोगों की है। अन्य दुकानों को अन्य जगहों पर कहीं पर भी कार्रवाई नहीं की गई। इस संबंध में पीड़ितों का क्या कहना है वो हम आपको दिखाएंगे। और फिर एक तरफा पक्षपात भरी अहमदनगर मनपा की इस कार्रवाई को लेकर समाजवादी पार्टी के यहाँ के स्थानीय पदाधिकारी आक्रामक हो चुके हैं। उनका भी इस संबंध में क्या कहना है वो भी हम आपको दिखा रहे हैं। त्या हेडमास्टर आहे, माझी बायकोच्या नावावर इथं जागा आहे आणि मी पेन्शनर असल्यामुळे पेन्शनचा भाग होत नाही म्हणून आम्ही इथं गाळा घातलेला आहे माझी बायकोच्या नावाने आणि आम्ही तिथे एक मजूर ठेवून आम्ही काम करतोय। मी सकाळी येतो, दुपारपर्यंत थांबतो। आम्हाला कोणत्याही प्रकारची लेखी नोटीस शासनाने किंवा महापालिकेने दिली नाही। आमचं एकच म्हणणं आहे की त्यांनी नोटीस द्यावी, आम्ही त्याप्रमाणे ते कागदपत्र ते पूर्तता करू आणि मग तुम्ही कारवाई केली तर आम्ही सहकार्य करू ना। अय्यूब खान बोलतोय। तांबटकर मळ्याचं मालकापैकी मी एक आहे। हे इथं आम्ही पत्र्याचे शेड उभे केले होते। आम्हाला 2023 साली महापालिकेने एक नोटीस बजावली होती, त्याचं आम्ही महापालिकेला उत्तर दिलं आणि ते अजून प्रोसेसमध्ये चालू आहे। तरी या लोकांनी आम्हाला कोणताही लेखी आदेश न देता, यांच्याकडे कोणताही लेखी आदेश नसताना हे लोक दुपारी अचानक आले इथं पुरा महापालिकेचा फौज फाटा घेऊन जेसीबी घेऊन आणि यांनी पोलिसांच्या दबावाखाली आम्हाला इथून हकलून दिलं
आणि पूर्णपणे अनधिकृतपणे इलिगलपणे कोणताही यांच्याकडं आदेश नसताना हे आमच्या जागेचा पुरा विल्हेवाट लावून टाकलं आहे आणि आमच्या पोटपाण्याचा प्रश्न उभा केलेला आहे। याचा मी पूर्णपणे निषेध करत आहे। काल नुकतेच पारिजात चौकात महानगरपालिकेतर्फे अचानक अतिक्रमणाच्या नावाखाली चक्क मुस्लिमांना टार्गेट करण्याचे प्रकार घडले। त्याच्या समाजवादी पार्टी अहमदनगरतर्फे आयुक्त यशवंत डांगे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि मागणी करतो याची सखोल चौकशी व्हावी आणि महानगरपालिकेने जे कारवाई केली हे अत्यंत चुकीची आहे आणि जातीयवादी भावनाने केलेली आमचा आरोप आहे। कारण ती जी प्रॉपर्टी आहे ते खाजगी प्रॉपर्टी आहे आणि मी जी इन्क्वायरी केली असं माहीत पडलं की ते जे टपरी मार्केट होता ते 10 फूट आत आहे आणि अतिक्रमण काहीच अतिक्रमण तिकडे नव्हते, परंतु कोणाच्या दबावाखाली आयुक्त साहेब हे करत आहे ते आता लोकांना कळायला पाहिजे। आणि नुकतेच 10वी आणि 12वीचे परीक्षा चालू असताना शहरात वातावरण खराब करण्याच्या दृष्टीने हे काम केलेले आहे। त्याचा आम्ही समाजवादी पार्टी तीव्र निषेध करतो आणि याची चौकशी व्हावी आणि लवकरच समाजवादी पार्टी अशा अन्यायाविरोधात आंदोलन उभारेल याची प्रशासनाने कृपया नोंद घ्यावी। जर असेच अन्याय मुस्लिमांविरोध होणार असेल तर समाजवादी पार्टी पूर्ण समाजाला सोबत घेऊन प्रशासनाविरोधात आंदोलन उभारेल असू शकतो। कारण जे तातडीने जे कारवाई झालेली आहे अचानक काही नोटीस नाही, त्यांना काही गाडेधारकांना किंवा मालमत्ता धारकांना कोणतीही पूर्व सूचना नाही, कोणती नोटीस नाही, अचानक जे हे फौज फाटा घेऊन पोलीस बळाचा वापर करून हे अचानक जे मोहीम झाली, नक्कीच याच्या पाठीमागे कोणत्याही राजकीय व्यक्तींच्या किंवा राजकीय पार्टींच्या हस्तक्षेप असण्याची शक्यता आहे।